जयंत पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी जयंत पाटील यांनी केली होती पदमुक्त करण्याची मागणी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती। रोहित पवार यांच्या विरुद्ध ईडीकडून आरोपपत्र दाखल। 25,000 कोटींच्या शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या प्रकरणी आरोपपत्र। पोलिसांनी 2 क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतरही ईडीकडून आरोपपत्र। रोहित पवारांच्या विरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी पोलिसांच्या ईओडब्ल्यूने 2019 मध्येच दाखल केला होता गुन्हा। शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालक आरोपी। मर्जीतल्या लोकांना नियमबाह्य पद्धतीनं कारखाना विकल्याचा आरोप आहे। ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी। रोहित पवार यांची प्रतिक्रिया तर न्यायदेवतेवरती आपला पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईलच, रोहित पवार यांचा विश्वास। ईडीचं म्हणणं म्हणजे फडणवीसांचं म्हणणं। संजय राऊत यांची टीका तर आम्ही लढणारे लोक आहोत, राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांनी संजय शिरसाट यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी, संजय राऊत यांची मागणी। तर त्या बॅगेमध्ये कपडे होते हे शिरसाट यांनी दाखवावं। संजय शिरसाट हे अतिविशिष्ट व्यक्ती आहेत, राऊतांची टीका। आपल्याला बदनाम करण्यासाठी मॉर्फ व्हिडिओ वापरला, संजय शिरसाट यांचा आरोप। संजय राऊतांवरती अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार, शिरसाटांचा इशारा। मुख्यमंत्री संजय शिरसाट यांची सीआयबी चौकशी करणार का, सतेज पाटील यांचा सवाल। मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांचा राजीनामा घ्यावा, सतेज पाटलांची मागणी। आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, माझाच्या मुलाखतीमध्ये नवनियुक्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची ग्वाही। राज आणि उद्धव ठाकरे हे हेतुपुरस्सर एकत्र आल्याचा रवींद्र चव्हाण यांचा एबीपी माझाच्या मुलाखतीमधून निशाणा। दोघांच्या मनामध्ये काय आहे हे कुणालाच माहिती नाही, चव्हाण यांचं वक्तव्य। विरोधक आयकर नोटीसीच्या संदर्भात बाऊ करतायत, रवींद्र चव्हाण यांची संजय शिरसाट यांना आलेल्या नोटीशीवरती प्रतिक्रिया। प्रत्येक उमेदवाराला आयकरच्या नोटिसा येत असतात, आपल्याला देखील मागच्या टर्ममध्ये नोटीस आल्याची चव्हाणांची माहिती। येणाऱ्या निवडणुका जनतेच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, त्यामुळे त्यांच्या मर्जीनं होणं अपेक्षित आहे। निवडणुका जवळ आल्याच्या नंतर काही पक्ष हे भावनिक आवाहन करतात, रवींद्र चव्हाण यांचा विरोधकांना टोला। गोपीनाथ मुंडेंची तिसरी कन्या सुद्धा राजकारणाच्या मैदानात। यशस्वी मुंडे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत शेवटच्या दिवशी भरला उमेदवारी अर्ज। यशस्वी सोबत माजी खासदार प्रीतम मुंडे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात। इगतपुरीमध्ये 14 जुलैपासून मनसेचं 3 दिवसीय शिबिर। राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे शिबिर पार पडेल। पक्षामधील नेते पदाधिकाऱ्यांसाठी शिबिराचं आयोजन। राज ठाकरे महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाची पाहणी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुसऱ्यांदा या विमानतळाची पाहणी करण्यात आली। 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापूर्वी सामना वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेणार आहेत। सामना वृत्तपत्रामधून या संदर्भातली माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे। मीरा भाईंदरमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांचं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान। काशीमीरा हाटकेशमध्ये ब्लड 107 गँगचा उच्छाद। हाटकेश आणि काशीगाव परिसरामध्ये ड्रग्ज विक्रीचं जाळं। मध्य रेल्वे मार्गावरती रविवारी विद्याविहार ते ठाणे स्थानकाच्या दरम्यान मेगा ब्लॉक। 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 8 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत ब्लॉक आहे। यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावणार आहेत। हार्बर रेल्वे मार्गावरती उद्या कुर्ला ते वाशीच्या दरम्यान सकाळी 11:10 पासून संध्याकाळी 4:10 पर्यंत मेगा ब्लॉक असेल। या ब्लॉकच्या काळामध्ये सीएसएमटीकडून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या लोकल रद्द। कोल्हापुरी चपलेच्या संदर्भात इटलीमधल्या प्राडा या कंपनीचं शिष्टमंडळ येत्या काही आठवड्यामध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। विविध संघटनांसह कोल्हापूरमधल्या कारागिरांची सुद्धा ते भेट घेणार असल्याची माहिती। बच्चू कडू यांच्या प्रहारचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यामुळे पक्ष अडचणीत आलाय। अकोल्यामधील अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीमध्ये वसू यांच्या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप आहे। दक्षिणेमधल्या रेड्डी ग्रुपकडून शेतकऱ्यांची फसवणूक। थर्मल पॉवर प्लांटच्या माध्यमातून रोजगाराचं गाजर दाखवून शेतकऱ्यांना 14 वर्षांपूर्वी भूमिहीन करण्यात आलं। आता ही जमीन दुसऱ्या कंपनीला विकण्याचा घाट आहे, त्यामुळे शेतकरी आक्रमक। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये पंचायत समिती कार्यालयावरती भुते टाकळी आणि परिसरामधल्या ग्रामस्थांचा मोर्चा।
पंचायत समितीमधील वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लाच मागितली जात असल्याचा आरोप आहे. अहिल्यानगरच्या लोणी खुर्द गावामध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा. चिकन विक्रेता चिकन धुण्यासाठी वापरत असलेल्या पाण्यामध्ये लघुशंका करत असल्याचा आरोप आहे. कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. नाशिकमधल्या आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर बिऱ्हाड आंदोलन कायम. वर्ग 3 आणि 4च्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घ्या अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारामध्ये अळ्या सापडल्या. एफडीएकडून तपासणी होणार असून त्यासाठी सॅम्पल नेण्यात आले. तक्रारीच्या नंतर शिक्षण विभागाकडून वाटप थांबवण्यात आलं. गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध वर्तवण्यात आलेला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. रस्त्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे.